महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांना सन्मानानं वागवलं जातं त्या सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसनं जाहीर अपमान केला। सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं गुंगी गुडिया या शब्दात टीका केली। काँग्रेसच्या या टीकेनं मोठा वादंग निर्माण झाला। सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेच्या निमित्तानं प्रश्न विचारला असता काँग्रेस माघारी जायला तयार नाही। काँग्रेस आपल्या टीकेवर आपल्या शब्दावर ठाम आहे। सुनेत्रा पवारांनी दुर्गा व्हावं अशी अपेक्षा आता ते व्यक्त करतायत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर ट्विटरवरून टीका करून काँग्रेसनं नवा वाद ओढवून घेतलाय। बीडच्या दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर एका पत्रकारानं प्रश्न विचारला। त्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी उत्तर देणं टाळलं। त्याच वेळेस धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखण्याचा प्रयत्नही केलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शासकीय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, कार्यालयामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शासकीय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, कार्यालयामध्ये काँग्रेसनं याच व्हिडिओवरून ट्विट करत सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया म्हणून बनून राहतील अशी टीका केली। या टीकेचे राजकारणात तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीनं रस्त्यावर उतरून निषेध केलाय। धनंजय मुंडेंनी झालेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिलंय। बीडच्या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरं होणार नव्हती असं त्यांनी सांगितलंय। माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणले की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही। अधिकृतपणे हे सांगितलेले, हे पत्र अगोदरच दिलेले की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल, हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर तुफान टीका केली आहे। काँग्रेसनं ट्विट मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे। काँग्रेसनं स्वतःचा इतिहास तपासण्याची गरज असल्याचा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावलाय। तुम्ही किती मागे लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह आहे। म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा, फक्त समाज घटकातल्या एका व्यक्तीला पूर्णपणानं टार्गेट करायचं, ते एक दिवस नाही, मागं 252 दिवस मीडिया ट्रायल झालं, आता सुद्धा तेच चालू। ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाहीये। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कोणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी। महिलांना कमजोर समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात, आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं, नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल। राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कायम टीका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काँग्रेसनं केलेल्या टीकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। सुनेत्रा पवारांचे पुतणे रोहित पवारांनी मात्र या टीकेचा निषेध केला नाहीये। अजितदादा आणि सुनेत्रा पवारांची तुलना झाल्यास अशा प्रकारची टीका होणं साहजिक असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही। इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं, त्याला तुम्ही
न पॉझिटिव्ह लिहू शकता न निगेटिव्ह लिहू शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही. काँग्रेसनं या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिलाय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी गप्प राहणं हे अपेक्षित नव्हतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. गुंगी गुडिया हा शब्द असंविधानिक नसून त्यांनी टीका सहन करावी, अन्यथा त्यांनी दुर्गेसारखी कृती करावी, असं सपकाळांनी म्हटलंय. जर उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं, आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय. ते अनेक विषयावर बोलत नाहीत. सुनेत्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं, आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ खातं स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टीकेचा काँग्रेसला काहीच राजकीय फायदा होणार नाहीये. उलट फायदा झाल्यास तो सुनेत्रा पवारांनाच होईल. हे ट्विट करून काँग्रेसनं राष्ट्रवादीबाबतची सहानुभूती मात्र गमावली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.